पोलिसांनी प्रयत्न करून राज्यामध्ये ॲक्सिडेंट्समध्ये कमतरता आणलेली आहे, पण त्याच्यावर अजून चांगलं काम करण्याची आवश्यकता आहे। त्या दृष्टीने काही प्रयोग झालेले आहेत। डीजींनी नागपूरच्या एका प्रयोगाचा उल्लेख केला ज्यामध्ये 30% ॲक्सिडेंट कमी झाले आहेत, मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ॲक्सिडेंट्स कमी झाले आहेत। तशा प्रकारचं मॉडेल हे तयार करून महाराष्ट्रामध्ये ॲक्सिडेंट्स कसे कमी करता येतील, रस्ते अपघात कसे कमी करता येतील या संदर्भातली चर्चा झाली। राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे असतील आणि सायबर स्पेस यामध्ये होणारे गुन्हे असतील या संदर्भातली चर्चा याच्यामध्ये झाली। विशेषतः ड्रग्सच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये ड्रग्स फ्री कॅम्पस ही जी काही एक संकल्पना आहे ती अधिक दृढतेने कशी करायची या संदर्भात आज विचार झाला आणि त्या संदर्भात एक पुन्हा वेगळं सादरीकरण आणि त्याची एक स्ट्रॅटेजी ही या ठिकाणी डीजी तयार करून आमच्या समोर ठेवणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध एक खूप मोठी लढाई ही महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचा निर्णय हा देखील आज आपण या ठिकाणी घेतलेला आहे। फॉरेन्सिकची आपली जी पेंडन्सी आहे ती आता बऱ्यापैकी आपण कमी केली आहे, पण ती रिअल टाइम बेसिसवर कशी आणता येईल या संदर्भातली आपण चर्चा केलेली आहे। वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या संदर्भात जे प्रमुख गुन्हे आहेत त्यात कुठल्या जिल्ह्यांचं काम चांगलं आहे, कुठल्या जिल्ह्यांमध्ये अजून काम करण्याची आवश्यकता आहे याचं ग्रेडेशन करण्यात आलेलं आहे आणि पुढच्या 6 महिन्यात आजचं जे स्टेट ॲव्हरेज आहे त्याच्यापेक्षा वर प्रत्येक जिल्ह्याने जायचं अशा पद्धतीनं एक टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे आणि विशेषतः चांगलं काम करण्याबद्दल डीजींचा एक दर महिन्याला पुरस्कार हा त्या ठिकाणी देण्यात येईल। जे चांगलं काम करतील त्यांना डीजी दर महिन्याला पुरस्कृत करतील आणि ज्यांचं काम ॲव्हरेजच्या खाली जाईल त्यांना इंडिकेट करतील की तुम्हाला सुधारण्याची आवश्यकता आहे। अशा प्रकारची ही चर्चा या ठिकाणी झाली आहे। एकूणच पोलीस वेलफेअर असेल किंवा सगळ्या पोलिसांसमोरचे चॅलेंजेस असतील, मग वेगवेगळ्या प्रकारचे जातीय तणाव असतील, धार्मिक तणाव असतील, आंदोलनं असतील, या सगळ्या गोष्टींची एक मोठी चर्चा होऊन त्या संदर्भात पुढची स्ट्रॅटेजी आणि वे फॉरवर्ड अशा सगळ्या गोष्टींवर आज ही कॉन्फरन्स या ठिकाणी झालेली आहे आणि मला असं वाटतं की याचा एक चांगला परिणाम होईल आणि खालपर्यंत या सगळ्या गोष्टी या कॉन्फरन्समुळे जातील। मी जरूर त्याची माहिती घेईल आणि प्रशांत पडोळेच काय ते तर खासदार आहेत, कोणी सामान्य माणूस असेल आणि त्याचा एखाद्या अपघातात घातपात वाटला तर त्याची चौकशी केलीच पाहिजे। त्यामुळे समजून घेईल आणि त्याच्यावर आपण करू काय असेल तर। पोलिसांच्याच बाबतीमध्ये नवी मुंबईमधील जे विकासक होता चिस्करच्या आत्महत्या आत्महत्या प्रकरणामध्ये एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले होते की त्यांनी ब्लॅकमेल केलेलं होतं, मुलांच्या नावाने त्यांना सुद्धा गुन्ह्यात अडकवलं जाईल, 10 ते 15 कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली होती असा आरोप देखील त्यांच्या पत्नीने केलेला आहे। तर वेगळ्या प्रकारे तपास होईल की स्थानिक पातळीवर याचा तपास योग्य पद्धतीने होईल। पोलिसांनी गुन्हे रजिस्टर केले याचा अर्थ त्याचा सिरियसनेस त्यांनी समजून घेतलेला आहे। यामध्ये कोर्टात देखील केस चाललेली आहे, कोर्टाचे काही डायरेक्टिव्ज आहेत, त्यामुळे फॅमिलीवरही अन्याय होणार नाही आणि आरोप खरे असतील तर कारवाई होईल या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं जातं। चर्चा रंगताना दिसत आहेत, ते रजेवर गेले आहेत। त्या संदर्भात जी काही आम्ही एक प्राथमिक चौकशी करतो आहे त्या चौकशीवर कोणता परिणाम होऊ नये म्हणून ते रजेवर आहे। आपले मंत्री जयकुमार गोरेंनी मागणी केलेली आहे की तुषार दोषी रजेवरची सत्तेची रजेवर हा प्रश्न वेगळा आहे, मात्र त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली अशा संदर्भात देखील संपूर्ण चौकशी व्हावी। बघा, चौकशी ही काही कोणाची एका व्यक्तीची होत नाही आहे, झालेल्या घटनेची आम्ही चौकशी करू। त्यामुळे तिथे ज्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडवली असेल त्या सगळ्यांचा जो काही त्यांचं कार्य आहे ते रिपोर्टमध्ये येईल।
सर अधिवेशनामध्ये डान्सचा मुद्दा गाजलेला होता. हिंदी में जानना चाहेंगे कि आज जो कॉन्फ्रेंस हुआ उसमें क्या क्या बातें हुई और उसमें एक सवाल है सर, पीछे तरफ से सरकार की तरफ से कहा गया था कि हम AI टूल जनरेट कर रहे हैं जिससे हम बांग्लादेशियों को आइडेंटिफाई कर पाएंगे, क्या वो टूल बन गया है क्या? देखिए, प्रधानमंत्री जी ने जो DGIG कॉन्फ्रेंस की थी उसमें 106 पॉइंट्स ऐसे थे जिस पर राज्यों ने काम करना था. उस पर जो काम किया गया उसका एक एनालिसिस आज हमने इस हाफ ईयरली कॉन्फ्रेंस में लिया है. साथ साथ राज्य में कानून व्यवस्था की परिस्थिति, चैलेंजेस और वे फॉरवर्ड, ऐसे तीनों चीज़ों पर यहाँ पर चर्चा हुई है. क्राइम, नए पद्धति से जो हमारे नए कानून बने हैं उसका किस प्रकार से उपयोग हो रहा है, टेक्नोलॉजी का किस प्रकार से उपयोग करना है, ये सारी चीज़ों के ऊपर आज चर्चा हुई है. और पुलिस विभाग ने जो जो किया है उसके प्रेजेंटेशन हमारे सामने किए हैं. और उसके बाद चाहे वो ड्रग्स का क्षेत्र हो, चाहे क्राइम का क्षेत्र हो, चाहे आतंकवाद का क्षेत्र हो, चाहे कम्युनल टेंशन का क्षेत्र हो, चाहे साइबर क्राइम का क्षेत्र हो, चाहे एक्सीडेंट का क्षेत्र हो, ऐसे सारे क्षेत्रों में आगे हमारी स्ट्रैटेजी क्या होगी इसके बारे में हमने आज चर्चा की है. जहाँ तक बांग्लादेशियों को आइडेंटिफाई करने वाले टूल की बात है, अभी वो पूरा तैयार नहीं हुआ है. IIT में उसकी तैयारी चल रही है, काफ़ी अच्छे रिजल्ट्स है, लेकिन जैसे ही पूरा तैयार होगा हम आपको बताएंगे.